कधी आयुष्यात असा क्षण आला आहे का जेव्हा सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात आणि तेव्हाच कुठून तरी एक आवाज येतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण आलो आहोत एका अशा ठिकाणी जे एका थोर महापुरुषाचं महान आध्यात्मिक क्षेत्र आहे. हे थोर महापुरुष म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि हे आध्यात्मिक क्षेत्र म्हणजे अक्कलकोट. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथे कसं पोहोचायचं, काय काय बघायचं, कुठे खायचं, राहण्याची सोय काय, हे सगळं कव्हर करणार आहे. आणि या व्यतिरिक्त शेवटी प्रो टिप्स पण आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा फक्त एक प्रवास नाही तर आहे श्रद्धेची अनुभूती. ज्यांना स्वामींबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी शॉर्टमध्ये सांगतो. श्री स्वामी समर्थ हे 19व्या शतकातले दत्त संप्रदायातील एक थोर संत. श्रीपाद श्री वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे हे तिसरे पूर्ण अवतार. मी नृसिंह भान असून मी श्रीशैलम जवळील कर्दैवनातून आलो आहे. हे स्वामींच्या तोंडचे उद्गार. स्वामींची प्रकट कथा फारच इंटरेस्टिंग आहे. 1459च्या सुमारास श्री नरसिंह सरस्वती महाराज गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन करून कर्दैवनात अदृश्य झाले. याच कर्दैवनात त्यांनी 300 वर्षे तपस्या केली आणि त्या काळात त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोडत असताना त्याची कुऱ्हाड या वारुळावर पडली आणि त्यातून रक्ताची धार उडाली आणि क्षणातच त्याच वारुळातून अजानुबाहू तेजस्वी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. आपल्या हातून या महापुरुषाला जखम झाली या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले. तेव्हा स्वामींनी त्याला धीर देत सांगितले की त्यांचे कार्य पुन्हा सुरू करण्यासाठी जगात परत येणे ही त्यांची दैवी इच्छा होती व त्याला अभय व आशीर्वाद देऊन त्यांनी गंगातीरी प्रयाण केले. पुढे कलकत्त्यास महाकाली मातेचे दर्शन घेऊन काशी, प्रयाग भ्रमण करत अक्कलकोटास आले. तर आता बघूया या अक्कलकोटला काय काय बघायचं ते. तर इथलं सगळ्यात महत्वाचं ठिकाण म्हणजे वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिर. इथे जाताना तुम्हाला भरपूर हार, फुलं, प्रसाद आणि पूजा साहित्यांचे दुकानं दिसतील. तिथून पुढे गेल्यावर पादत्राणे स्टँड दिसेल. इथे चपला, शूज ठेवून रांगेत लागायचं. आत लेडीज आणि जेंट्स साठी वेगळी रांग आहे. आत गेल्यावर खूपच प्रसन्न वाटतं आणि अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. हेच अक्कलकोटचं मुख्य मंदिर. इथल्याच या वटवृक्षाखाली बसून स्वामी समर्थ भक्तांना उपदेश देत असत. इथेच तुम्हाला स्वामींच्या मूर्तीचे व पादुकांचे दर्शन घ्यायला मिळेल. याच मंदिरात एक सभा मंडप आहे जिथे भजन, कीर्तन मस्त सुरू असतं. इथेच तुम्हाला 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी बनवलेली ही स्वामींची प्रतिमा पण दिसेल. याच मंदिराच्या समोर महाप्रसाद गृह आहे. इथे दररोज हजारो भक्तांना मोफत प्रसाद म्हणजे जेवण दिलं जातं. याचं टायमिंग दुपारी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 आहे. जाल तेव्हा नक्की प्रसाद घ्या. इथे अन्नदान हीच स्वामींची शिकवण हे अनुभवायला मिळतं. याच्याच शेजारी स्वामींची मोठी मूर्ती बघायला मिळेल. तिथेच धान्य कोठार आहे. यानंतर वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे स्वामी समर्थ समाधी मंदिर. स्वामी समर्थांनी 1878 मध्ये इथे समाधी घेतली. हे ठिकाण अक्कलकोट मधील सर्वात शक्तिशाली स्पिरिच्युअल पॉइंट मानलं जातं. विशेष म्हणजे ही समाधी त्यांचे भक्त चोळप्पा महाराज
यांच्या घरीच आहे. इथे वातावरण खूप शांत असतं, मेडिटेशनसाठी योग्य असतं. याच मंदिराच्या मागे चोळप्पांचे वंशज राहतात. स्वामींच्या पादुका इथे ठेवल्या आहेत. भक्तांसाठी स्वामींचं घर म्हणून हे एक भावनिक ठिकाण आहे. या मंदिरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे बाळप्पा महाराज मठ. या मठाला गुरु मंदिर म्हणून ओळखलं जातं. बाळप्पा महाराज हे स्वामींचे अत्यंत जवळचे शिष्य. स्वामींनी त्यांच्या पादुका बाळप्पा महाराजांना दिल्या आणि त्यांना स्वतंत्र मठ बांधण्याचा आदेश दिला. याच मठाद्वारे त्यांनी स्वामींची सेवा व त्यांचे कार्य पुढे नेले. इथे स्वामी चाललेल्या जागांवर पांढऱ्या चौकोनाने मार्क करून ठेवला आहे. इथे महाप्रसाद पण असतो. काही भाविकगण इथे प्रसाद घेतात. यानंतर आम्ही गेलो अक्कलकोट पॅलेसला. याला राजवाडा म्हणून ओळखलं जातं. इथे महाराजा फतेहसिंग भोसले यांचे शस्त्रागार आहे. इथे पण तुम्ही नक्की व्हिजिट करा. आता राहायचं कुठे हा प्रश्न पडला असेल तर इथे भरपूर भक्त निवास आहेत. यात पहिलं यात्री निवास, दुसरं यात्री भुवन, तिसरं वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थानचे भक्त निवास. यांचे रेट्स AC नॉन AC रूम्स बघून तुम्ही इथे राहू शकता. यांचं ऑनलाईन बुकिंग पण होतं बरं का. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही याचं ऑनलाईन बुकिंग करू शकता. आता इथे पोहोचायचं कसं तर पहिलं ऑप्शन बस. इथे पुणे, मुंबई किंवा सोलापूरहून MSRTCच्या डायरेक्ट बस अवेलेबल आहेत. दुसरं ऑप्शन ट्रेन. अक्कलकोटला रेल्वे स्टेशन आहे पण ते गावापासून 10 किलोमीटर दूर आहे. पण तुम्ही तिथे पोहोचा. तिथून ऑटो किंवा टॅक्सीने मंदिरात पोहोचा. साधारण 20 ते 30 मिनिटं लागतील. तिसरं ऑप्शन फ्लाईट. अक्कलकोटचं नियरेस्ट एअरपोर्ट आहे सोलापूर एअरपोर्ट. तिथे तुम्ही फ्लाईटने पोहोचा. तिथून अक्कलकोटला बस किंवा ट्रेनने पोहोचा. चौथं ऑप्शन प्रायव्हेट व्हेकल. इथे तुम्ही तुमच्या कारने किंवा बाईकने पण येऊ शकता. पार्किंगची छान सोय आहे इथे. आता इथल्या इंटरनल ट्रॅव्हल बद्दल बोलायचं तर इथले मंदिरं फार जवळ आहेत. त्यामुळे तुम्ही चालत पण जाऊच शकता. पण चालायचं नसेल तरी ते ऑटो अवेलेबल असतातच. आता काय राहिलं प्रो टिप्स. पहिली, शक्यतो सकाळी 5:30 ते 8:30 मध्ये दर्शन घ्या. कारण या काळात गर्दी कमी असते म्हणून शांततेत आणि छान दर्शन होतं. पण जर तुम्हाला आरती अटेंड करायची असेल तर आरती बरोबर 12ला सुरू होते. त्यामुळे त्यानुसार तुम्ही दर्शनाला जा. दुसरी, मंदिरात साधे आणि डिसेंट कपडे घाला. तिसरी, अक्कलकोटमध्ये फार उष्णता असते. त्यामुळे मार्च ते मे हे महिने अवॉइड करा. चौथी, गर्दी अवॉइड करायची असेल तर वीकडे प्रिफर करा. गुरुवार, एकादशी आणि मोठे उत्सव टाळा. पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची, फक्त दर्शन नाही तर अनुभव घ्या. मंदिरात 5 ते 10 मिनिटं शांत बसा आणि जमल्यास ध्यान करा. फार छान वाटतं. थोडक्यात सांगायचं तर अक्कलकोट एक छोटंसं गाव, पण श्रद्धा, विश्वास आणि चमत्कारांनी भरलेलं एक वेगळंच विश्व. इथे येऊन आपण दर्शन घेतो आणि परतताना घेऊन जातो मनःशांती आणि एक वेगळाच आत्मविश्वास. जर तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर पटापट अक्कलकोट यात्रा प्लॅन करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजून केलं नसेल तर कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत स्वामींवर विश्वास ठेवा, मार्ग नक्कीच सापडेल. श्री स्वामी समर्थ.